ज्ञानाची लक्षणं सांगणार. आपण 2-3 लक्षणं पाहिली. अमानित्वम, अदम्भित्वम, अहिंसा. अमानित्व म्हणजे मनाला योग्य असूनही सुद्धा मनाची अपेक्षा त्याच्या अंतःकरणात नसते. अदम्भित्व म्हणजे बरं का, आपण केलेलं जे काही पुण्य असेल ते पुण्य आणि लोकांना प्रकट करू नये म्हणून त्याला अमानित्व, अदम्भित्वम. अहिंसा, ते अहिंसेचं तत्व जेणेकरून जगाचं कल्याण होईल याकरता मग त्याच्या सगळ्या अवयवाची अहिंसा सांगितली. पायाची अहिंसा कशी, हाताची कशी, मुखाची कशी, डोळ्याची कशी, सर्व याच्यामध्ये प्रेमाने कृपा भरलेली असते. असं अहिंसेचं तत्व इथं सांगितलं. विस्तारपूर्वक सांगितल्यामुळे ज्ञानेश्वर महाराज अधिक विस्तार झाला म्हणजे श्रोतेला नको वाटतं. थोडक्यात सांगितलं तर काय होतं, म्हणलं आम्ही विस्तार केला म्हणून काय करा, तुम्ही क्षमा करा. ही मोठ्याची लेंथ आहे. कोणाची म्हणजे काय, मग आपल्यासारख्याची गोष्ट काय आता जिथे हिमालयासारखी मंडळी आणि एवढी नम्र होतात. त्याच्यामध्ये पहा, नम्रता शिकायची असेल तर ती कोणाकडून शिकायची, ती गोष्ट सांगून वेळ होते. बा ते वामन पंडित होते, सगळ्या ह्याच्यामध्ये निष्णात होते. आणि काशीला विजयपत्र होतं. ते विजयपत्र कोणाला मिळणार, वामन पंडिताला. मग काशीला गेले ते. एक झाड होतं, त्या झाडावर ते भूत लोक बसलेले होते. ते विचार करायला लागले. ते म्हणले का रे, एक फांदी रिकामी दिसते, बाकीच्या फांदीवर एक एक भूत बसलेला आहे आणि एक फांदी काय आहे. म्हणले आज एक पंडित येणार आहे आणि तो पंडित म्हणले या फांदीवर बसणार आहे. हे कोणी ऐकलं, वामन पंडितांनी. म्हणले त्याला आपल्या विद्येचा काय झालेला आहे, गर्व झालेला आहे. आणि म्हणला तो भूत काय बसणार आहे, ते बसणार. ते वामन पंडिताची दिशा संपली. आणि मग ते काशीच्या विद्वानासमोर जेव्हा आणखी उभे राहिले, म्हणले मी वादविवाद करण्याकरता आलो नाही, तुम्हाला जिंकण्याकरता आलो नाही, तुमचे आशीर्वाद घेण्याकरता. काय घेण्यात आलो, तेव्हा काशीच्या ब्रह्मवृंदांचे आशीर्वाद माझं कल्याण आहे. याला म्हणतात नम्रता. नाही तर ज्ञानाच्या योगाने बरं का, तुका म्हणे नरकी घाली अभिमान. एवढं शिकूनही सुद्धा काही उपयोग होऊ शकत नाही. म्हणून नम्रता या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांच्या जवळून आपल्याला पाहायला मिळते. पुढे तुम्हाला गुरुभक्तीच्या ह्याच्यामध्ये एक पाहायला मिळेल. तेव्हा क्षमा करा असं म्हणतात. तेव्हा की जो क्षमा या बोला त्यामध्ये मी लहान मुलं आहे, तुम्ही मला क्षमा करा. एक 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 दृष्टांत देऊन सुद्धा काय करतात, सांगतात. मला कथेला जो पसर झाला त्याला कारण जर कोणतं काही असेल तर आपण जेवायला बसलेला आणि भातामध्ये काय लागला, खडा लागला. मग तो खडा लागल्यानंतर तसाच ठेवायचा असतो का टाकून द्यायचा असतो. ग्रस्त होता कडकन मजला जातो. म्हणलं का भात खाते वेळी तुम्हाला एवढा आवाज झाला, काही खडा लागला का. म्हणलं खडा लागला काय, मग तुम्ही थंकून नाही टाकला. म्हणलं काय फुकट आला कधी होता. जाऊ द्या, दृष्टांत काय संपलं. सव चोरा चुकविता आणि दिवस जागदिया माता कोपावे की जीवितात जिताने नाही. आपला मूल आहे, 7 वाजता घरी येत असतं, अजूनही 7 वाजता आलं नाही, 9 वाजले. किती वाजले. मग त्या मुलाला विचारलं, म्हणलं इतका वेळ का लावला. म्हणलं हे बा चोराची गाठ पडली होती कोणाची, म्हणून त्याला चुकवण्याकरता काय लागला. मग आई रागवत असते का ते मूल जन्माला मूल आणि नाही का दुष्टाच्या हातून बाहेर पडले याविषयी ओवाळते. असं आहे ना. इथे घाटांच्या चाकांच्या घाटाचा आज बरेच दिवस आहे. 6च्या पुढे गाड्या जाऊ येत नव्हते, तर गाडी लुटली होती. चाकांचा घाट आहे ना. हे
एक दूषण नव्हे खडूळ सांडावे की, सवचोरा चुकवे ताण दिवस लागले माता, कोपावे की जीवता ताणे जाणे. म्हणून सवचोर म्हणजे दिसायला म्हटलं आणखी सुंदर दिसत असतो, गोड गोड बोलत असून आपण काय करतो मग आपलं खानाप्रमाणे ते शिवाजी महाराजांचा काटा काढत होता तो शिवाजी महाराजांनी त्याचाच काटा काढून जाऊ दे आपलं दृष्टांत वाचून आले. हेच ईश्वराची भाग्य. यावरील हे नवे जिताने की केले जिवंत आला म्हणून आईला आनंद होत बसवा. यावरील हे नवे तुम्ही सुपसाविले बरवे, आता अवधारी जो देवी बोलिले असे. म्हणलं आम्ही एवढा मोठा आणखी विस्तारपूर्वक तुम्हाला सांगितलं, तेव्हा आमच्यावरती तुम्ही कृपा करा. उपहासले बरवे, आता अवधारी जे देवी बोलिले असे. तुम्ही सहन केलं याविषयी आम्हाला आनंद वाटतो. आता दुसऱ्या याच्या ज्ञानाचं लक्षण सांगतं. अमानिचं मधमिचं मायुसा शांती अर्ज. शांती म्हणजे स्त्रीलिंगी वाचक नाही धरायचं, भलता तर उपयोग होईल. शांती म्हणजे संसार म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये 3 प्रकारचं दुःख आहे, आदिभौतिक, आध्यात्मिक आणि दैविक. कोणत्या वेळेला कोणतं दुःख आणखी येऊन आदळेल काही सांगता येत नाही. मग त्या दुःखाला असं आहे ना, किती जरी प्रयत्न केला तरी चुकवण्याचं काय होत नाही. माझा जरी त्या दुःखामध्ये असला तरीसुद्धा हे दुःख मी सहन करत आहो, सहन करत असूनही सुद्धा मी सहन करत आहो असा अभिमान असतो. याला बऱ्याच आहे शांती. ते बऱ्याच्या बरे तिथे म्हणे उन्मेष सुलोचना सावध होई अर्जुना, करतोच ज्ञाना बोळक्या. आणखी तुला ज्ञान कोणाच्या जवळ असते म्हणून मी सांगतो. मग सुंदर विशेषण दिलं, उन्मेष सुलोचना. उन्मेष म्हणजे ज्ञान, सुलोचना म्हणजे चांगल्या ज्ञानदपी दृष्टी, त्याला म्हणतात सुलोचना. ज्या दृष्टीमध्ये काही आहे ना, भौतिक दृष्टी असते, ज्ञानदृष्टी असते. अर्जुनाची भौतिक दृष्टी विश्वरूप दर्शन पाहू शकली नाही. मग देवाने काय दिलं त्याला, पश्चिमे पार्थरूपाने सहतसो दिव्यम ददामी ते चक्षु. मग ज्ञानदृष्टी दिल्यानंतर त्याला हे सर्व. आपल्याजवळ दृष्टी आहे पण कोणती आहे, भौतिक चर्मदृष्टी आहे आपल्याला. आणि संतांच्याकडे जी दृष्टी असते ती कोणती असते, मग जे लेखने सकळ ते स्वप्नीचे म्हणून चिंते चरण गवळ. आपण जर फोटो काढतो नाही का, आपल्या शरीराचा निघत असतो. दवाखान्यामध्ये जे फोटो काढत असतात तो कुठला शरीराचा असतो का, आतला फोटो असतो. म्हणून संताचा कॅमेरा कोणता फोटो घेतो, त्याच्या हृदयामध्ये मी एक एक दृष्टांत देऊन सांगतात. तरी ज्ञान आहे ते ओळखतो. आक्रोशे विन क्षमा असे बरं का. ज्ञान आहे तरी ज्ञान काय ते ओळखतो. आक्रोशे विन म्हणजे कोणत्याही प्रकारे धडपड न करताना शांत चित्ताने सहन करतो. त्याला एक ग्रस्त होता, त्याला कुठेतरी जायचं होतं. मग कुटुंबाला सांगितलं, म्हणलं सकाळीचा प्रवास चांगला असतो, शिदोरी करून द्यायची, भाकरी बांधून द्यायची. निघाला बघा ती शिदोरी घेऊन. पुढे तो नाही का नाश्ता म्हणून आणखी तो एका मळ्यामध्ये शिरला. विहीर होती तिथे शिदोरी सोडली त्याने. भाकरी बांधून द्या. मग तिला सांगितलं तिने, भाकरी म्हणजे काय बांधलं, त्याच्यावर मीठ नाही, तिखट नाही, काही काय नाही, केवळ भाकरी म्हणजे. मग का विचारता, खातेवेळी त्या पायाची आग कुठं गेली, मस्तकात. म्हणलं मूर्ख कुठली. काय भाकरी म्हणलं भाकरी. मग आता आहे कुठे, शेतामध्ये झाडाखाली बसलेला. आणि तिथून शिव्या द्यायला काय गेली, बाई कुठं आहे, घरी. आता कोणत्या शिव्या दिल्या हे मला काय माहिती. आता हे बघ, किती हातपाय घासले तरी आता काय तिला चटणी येणार आहे का.
शिवाय म्हणजे काय येते का? मग आक्रोशही बिन समाज. आता बरं का, आता हातपाय झाडून काही उपयोग नाही, शांत चित्ताने राहणे. त्याप्रमाणे दुःखही आलं असताना ते शांतपणे काय करणे, याला काय म्हणायचं? क्षमा. अगाध सरोवरी कमळनी जयापरी, निदय सदैवाच्या घरी संपत्ती जशी. अगाध सरोवरी कमळीने जयापरी, म्हणजे कमळाचं फुल असतं ना, कमळी असते ना, याची हाईट काही वेगळी आहे. सगळ्या फुलाचा राजा कोण आहे? मग कमळ. भगवंताचे सौंदर्य असतं बा त्याच्यामध्ये. आता त्याच्यामध्ये हजार हजार पाकळ्याचं एक एक अनेक कमळ असतं. याचं वर्णन भगवंताने सुद्धा या कमळाचं विशेष वर्णन केलेलं आहे. हा सौंदर्य वाढणारा, त्याच्या सौंदर्याला कमळाची उपमा दिली. भगवंताच्या सगळ्या अवयवाला कशाचे? नेत्र कमळ, मुख कमळ. मुखाला काय म्हटलेलं आहे? कमळ. डोळ्याला काय म्हटलं आहे? हस्तकमल. असे आहे. म्हणून कमळ कुठं असतं? जे ठिकाणी भरपूर पाणी असतं त्या पाण्यामध्ये जसे कमळाचं फुल उगवलं का सदैवाच्या घरी आणि संपत्ती जशी. भाग्यवान पुरुषाच्याकडे त्याप्रमाणे संपत्ती असते आहे ना. सदैवाच्या घरी. मागच्या जन्मामध्ये काहीतरी त्यांनी दान धर्म केला असला आणि त्या दान धर्माचा परिणाम याही जन्मामध्ये केलेलं दान कधी फुकट जात नाही. आणि प्रत्येकाला दान देण्याचा काय आहे? थोडं जरी दान दिलं म्हणजे काही आपलं फार मोठं नुकसान झालं असं आहे, असं थोडंच आहे काय? जर दान देणाऱ्या माणसाला परमात्मा स्वरूपाकडून अधिक दान मिळत असते बा, अशी वर्णन आहे म्हणा. पण दानी मनुष्य असतो ना, तो त्याच्यातून दान केल्याशिवाय राहत नाही, नाही का? तुमच्या नदीतलं पाणी पक्षी थोडं प्याला म्हणजे काय नदीतलं पाणी आटून जात असतं का? त्याप्रमाणे आपण थोडंफार दान केलं तर काही ते आटून जातं. असं आहे ना. कबीरा पक्षी के पेने से घटे न सरिता नीर, दार देने से भटी लक्ष्मी ना घटे, कह गए दास कबीर. म्हणून दान करण्याचा अधिकार सर्व एक शंभा म्हणून होते बा. गरीब मनुष्य पण तपी मनुष्य होता. मधुकरीला गेला म्हणजे भरपूर मधुकरी मिळत असे त्याला. आणि लोक असे पैसे देऊन त्याला दक्षिणा देत नसतात, उचलायचं आणि काय करत दुकानदाराचं. मग तो यायला लागला. 2-3 भाकरी असायच्या कशामध्ये? त्या मधुकरीला. त्याच्यातून लावारीस लोक असायचे, त्यांना सुद्धा जाऊन तो भाकरी व्हाय. गाय दिसली तरी सुद्धा मधुकरीतून काय करायचं? थोडी भाकरी कोणाला टाकायचा. एखादा भिकारी असेल त्याला सुद्धा द्यायचा. तात्पर्य दिलेल्या याच्यातून सुद्धा त्याला ध्यान करण्याचं आहे. एखादा मनुष्य 5,000 रुपये देईल, ज्याची ऐपत कमी आहे तो 500 रुपये देईल. त्यापेक्षा ऐपत कमी असेल तर 5 रुपये देईल. त्याचे 5 रुपयेसुद्धा 5,000प्रमाणे आहे. कारण ऐपत किती आहे? तेवढीच आहे. पण दान देण्याचा अधिकार सर्व याचे यावत माणसाला आहे. कशा करता आहे आपलं? हवं आपल्या झालं. पारता तेने पडे क्षमा जयाती पडे, ते लक्षण पडे लक्षण सांगू. ज्याच्या योगाने आणखी क्षमा नमाचं तत्व तुला दिसणार आहे ते आम्ही तुला सांगतो. तरी पडियंत लेणे अंगी भावे जने, अंधरी जे तेवी सहाने सवेची दया. तरी पडियंत लेणे अंगी भावे जने. भयाना आवडणारा जर काही असेल तर अलंकार आवडत असतात. किती अलंकार द्या तरी सुद्धा ते नाही म्हणत नाही. सगळे अलंकार होते बा, तरी म्हणायचे मला दागिना करा, दागिना करा. आता दागिने सगळे झाले तरी सुद्धा हाव जशीच्या तरी. आता काय करता? नाकामध्ये काय होती नथही होती तरी म्हणलं मला काय आणा. नसं काही एकाची दिलात आणि एकंदर. बरं आणली बघा नथ आणली. आता पहिलीच नाकामध्ये नथ आहे, दुसरी नथ कुठं घालायची? म्हटलं दुसरी नथ कुठं घालायची? म्हटलं घालायला छिद्र फोडा.
बाळांचा तो अलंकार आहे, त्याच्यामध्ये काही गुन्हा आहे असं थोडंसं आहे. आजचा काल असा आहे की बाई किंवा कोणी मुलगीला दागिने घालू शकत. आजचा आहे प्राण घेण्याची काय आलेली आहे, वेळ आलेली आहे. काल आहे तस्मै आजच्या जगामध्ये दागिने आहेत, पण बाया काय करीत नाही, घालत ते फक्त लग्नाच्या वेळेला काय करतात. दृष्टांत संपला आपला. त्रिविध मुख्य आगवे उपद्रवाचे मेळावे बरी पडली या नवे वागुळा. त्रिविध मुख्य आग म्हणजे अधिभौतिक, अध्यात्मीय, आदिदैविक हे असे जे आणखी येणारी संकट बरी पडली या नवे वाकुळा. जरी त्याच्या अंगावर ते येऊन पडली तरी त्यात धैर्यावरून तो खाली जात नाही, त्याला तोंड देतो, धैर्य देतो. अपेक्षित पावे तेने माने तोषावे आणि अनपेक्षित ते करवे माणूस या. आवडीचा जर आणखी असेल तरीसुद्धा जो आनंद तोच आनंद, आणि दुःखदायक प्रसंगीसुद्धा तसाच आनंद असतो. जो मानापमानात सायन सुख दुःख जेत समाये आणि निंदा स्तुती होई दुःख. मान केला तर आणखी काय करतो, टिरी बढवतो, आणि अपमान केला तर छाती बढवतो, असा त्याचा अर्थ नाही. सुख दुःख जेत समाये, सुख आणि दुःख या दोघाला सारख्या प्रमाणात वागवतो. निंदा स्तुती नये दुखंड दो. मनुष्य म्हटल्यानंतर असं काही लोकांनी काही ठेका घेतलेला आहे का आपला की तुमची स्तुतीच करायची. जो मनुष्य स्तुती करतो तोच उद्या काय करतो. ते एक ग्रस्त होता बा, मामासाहेबांनी काही पैसे दिले, मग तो लोकांना सांगायला लागला, वा म्हणलं दांडेकर म्हणजे लाखात एक माणूस. किती स्तुती काय ज्ञानेश्वरीन काय सुंदर म्हणे. 8 दिवसाच्या कराराने पैसे दिलेले होते, 8 दिवस गेले, महिना गेला तरीसुद्धा काय होईना, परत मागायला आला. म्हटलं द्या, तर मागचेच पैसे देईल आणि तो पुढचे पैसे देणार का, म्हणून त्याला पैसे काय केले नाही. मग तो स्तुती करणारा मनुष्य काय करायचे म्हणले, दांडी करायची, ज्ञानेश्वरी जाळायची. मनासारखं झालं तर काय करतो, आणि मनासारखं नाही झालं तर लगेच शिवाय द्यायला काय करतो. दृष्टांत देऊन हा सिद्धांत सांगितलेला आहे. जो मानापमानात सायन सुख दुःख जेत समाये, निंदा स्तुती नये दुखंड. निंदा केली तरी सुद्धा त्याच्या चेहऱ्यावर कोणताही भाव दिसून येत नाही, स्तुती केली तरी सुद्धा काही भाव दिसत नाही. उन्हाळ्याने जो न तपेन हिमवंती न कापे, काय सुयाई न पातळी या. उन्हाळ्याने न तपेन हिमवंती, 2 ऋतू असतात ना. हिवाळ्यामध्ये, उन्हाळ्यामध्ये गरमी असते जिकडे तिकडे, आणि हिवाळ्यामध्ये आता हिवाळा आहे ना, सकाळच्या वेळी केवढी थंडी पडत असते, परंतु जसाच्या तसाच. मग कायचंही न वाचवे पातळी. जरी आणखी उष्णता आली किंवा थंडी आली तरी ज्याच्यामध्ये कोणत्याही याच्यामध्ये आणि विरोध दिसून येत नाही. कशा प्रकारे एक स्वशिखराचा धारून दैसान म्हणे मेरू, आणि का धरा यज्ञ सुखरू जे. आपली जी पृथ्वी आहे ना, त्या मेरू पर्वतावरती धरली आहे असं म्हणतात. शास्त्रामध्ये पुराणामध्ये वर्णन आहे. आणि तो मेरू पर्वत दगडाबिटा मातीचा नसून कशाचा आहे, सोन्याचा पर्वत आहे असं म्हणतात. मेरू पर्वताचं मेरूपासून थोरे देह दुःखाचे दाटी जो परिभारे. तो जसा आणखी पर्वत शिखराचा भार जाणवत नाही का, धरा यज्ञ सुखरूप ओझे गे. असा एक दृष्टांत परमात्म्याने आणखी नाही का, मत्स्य कस्य वरा अवतारामध्ये पृथ्वी दाढेवर त्याची धरली. मग एवढी मोठी पृथ्वी दाढेवरती, ते काही सामान्य आहे कधी, एवढा मोठा आहे. परंतु स्वशिखराचा वारून येणे त्याचा आणखी धरा यज्ञ सुखरू ओझे न म्हणते, ओझे म्हणत नव्हता. चराचर बुद्धी दाटणी नवे क्षिती, तैसे दानादन पाते का माझे. जराजर होते पृथ्वीवरचे 4 विभाग आहे. एखाद्या बराबर केवढ्या
मुंबईसारख्या ठिकाणी 5-5 मिनिटाला लोकल जात असतात, ट्रक म्हणा, कंटरनेट नमकं ते. मग पृथ्वी काय करते? सर्व सहन करत असते. तैसा धनप्राप्ती काम्याची ना, कधी सुख होईल कधी दुःख होईल. सुखस्य अनंतरम दुःखम, दुःखस्य अनंतरम सुखम. कोणत्या वेळेला कोणता प्रसंग येईल काही सांगता येत. घेऊन जळाचे लोट आली नदनी तुझे संगाट, करी वाडपोट समुद्र द्यायचा. पावसाळ्यामध्ये आणखी सगळ्या नद्या भरून येत असतात आणि त्या सगळ्या नद्या समुद्राला जाऊन मिळतात. तेव्हा समुद्र आपल्यामध्ये सर्वच्या सर्व काय घेतो नाही का. ते काही इंद्रायणी आहे का तिकडून गोळे कुबेरगंगा गेली म्हणजे भरते. आपल्या शेताच्या जवळून वाहते याला कुबेरगंगा म्हणतात. एक इथे याला भागीरथी म्हणतात. पण आता ते आळंदी म्हटलं ते नद्याचं क्षेत्र काय झालं ते सगळं घाण झालेलं आहे. तर तुमची ती इंद्रायणीसुद्धा आता बरी आहे. यावेळेला आणखी पुन्हा 1 महिन्याने सगळी जलपर्णी दिसेल तुम्हाला. पाण्याचं काय दिसत नाही. मग समुद्र जायचा तैसे पाण्याच्या ठाई न सहाने काहीच नाही. त्याप्रमाणे सहाने काहीच नाही, न सहाने काहीच नाही. सहाते ऐशाई नवल देखे. मी हे दुःख सहन करतो असं तो म्हणत. किंवा मी हे दुःख सहन केलेलं आहे हे लोकांना सुद्धा तो काय करू देत नाही. न सहाने ऐसे आहे. काही दुःख हे आपलं स्वरूपच आहे असं समजून आपण ते सहन करतो याची सुद्धा त्याला काय नसते, आठवण नसते. न सहाने काहीच नाही. आणि सहाते ऐसे मी माझं हे दुःख सहन केलेलं आहे याची सुद्धा त्याला आठवण नसते. शरीराचे पातले ते करून निघाली आपले आणि ते तर 6 पेने नवले झापेची ना. शरीराचे पातले कोणत्या वेळेला कोणतं शरीर ते नाही का मागे विमानाचा स्फोट झाला 300-350 लोक काय गेले. बरं ते सामान्य लोक होते का VIP लोक ते त्याच्यामध्ये गुजरातचे माजी मंत्री होते बघा ते सुद्धा काय झाले संपले. किती माणसं मेले अजून नाकडा काही सांगत नव्हते. काही लोक जेवायला बसले त्याच्यात विमानाचं ते शिरलं बघा. मला कशा करता हे सगळं सांगितलं. आणि 6 ते नवले घेपेली ना. मग ते सामान्य दुःख आहे की असामान्य दुःख आहे. त्या दुःखातही काही प्रकार आहे बघा. एक दुःख असतं अटॅक आला ते ताबडतोबच काय होतं राम बोला बाई. आणि एखाद्या जळत्या घरात सापडला तर एकाएकी प्राण जातो का सगळं शरीर पेटत असतं. मग एकाएकी प्राण जातो का माझं ते नाही का तुमच्या विमानाचा स्फोट झाल्यानंतर सगळं अंग काय निघालं होरपळल्यासारखं होतं. ते गोष्ट सांगत हे जे शेतकरी लोक असतात ना उन्हाळ्याच्या दिवसामध्ये त्याचे वैरण असते असे गुढं लावत असतात. एक साप मरण्याच्या भीताने त्या गुळाला शिरला बा. आणि शेतकऱ्यांनी पाहिला तर आता त्याला मारला पाहिजे. मारायचा कसा तो कसा शिरला त्या गवताची गंजीच काय दिली. आणि मग आता ते साप कसा सापडला अग्नीत सापडला ना. मग ते पाहणारे माणसं होते त्यांना आनंद झाला. पण एकाने सांगितलं त्याला दुःख झालं. म्हणलं पण साप मारायचा होता काय मारायचा होता पण या वृत्तीने नाही काठी देऊन काय करायला पाहिजे होतं. दुःखातून तो काय झाला असता. आणि आता मला बघा त्याची काय तळमळ व्हायला लागली. तेव्हा हे अटॅक म्हणून जे मरण येतं ना हे मरण फार चांगलं आहे बघा. 5 मिनिटामध्ये काय करतं नाही तर म्हणून लोकांनाही कंटाळा आणि घरच्यांनाही कंटाळा यालाही कंटाळा. जाऊ दे आपला. मग ज्यांचं तरी काय असेल अंतकाळ गोड कसा करावा
8व्या अध्यायामध्ये. कोणत्या अध्यायामध्ये? सुंदर येतं नाही का? किंतत् ब्रह्म किमध्यात्म किम अधिबोधंच किं प्रोक्तम अधिदैवं अभियज्ञ कथं कोतुर्देस्मिन् प्रयाणकाले च कथं ज्ञेयोजे. नाहीतरी मरण येणार आहे, नाहीतरी ते गोड कसं करायचं? 8व्या अध्यायामध्ये सुद्धा यम यम वापी स्मरण तस्मात् सर्वेषु कालेषु मामस्मर्यते मय्यर्पितमनोबुद्धी. म्हणून शहाणी माणसं महाराजाच्या वेळेला चिंतन करतात का ते गोड व्हावं म्हणून कायमचे चिंतन करतात. तस्मात सर्वेषु दिवसातून क्षणभर का सर्वेषु म्हणजे सर्व काळ. अनाक्रोश क्षमा जेता ती पुरुषोत्तमा जाणते ते महिमा ज्ञानाशिवाय. म्हणून तरफडल्याशिवाय जो दुःख सहन करत असतो हे अर्जुना प्रियोत्तमा, निश्चित असं समजावं त्याच्या ठिकाणी काय असलं पाहिजे. विनाज्ञानाशिवाय अशी स्थिती प्राप्त होऊ शकत. आता परिसार जवळ रूप करो. तो पुरुष पांडवा ज्ञानाचा ओलावा आता परिसार जवळ एक अर्धा अमानित्व अदम्यत्व अहिंसा शांती आर्जव. आता शांती झाल्यानंतर आर्जव म्हणजे मनाचा सरळपणा शुद्ध भाव, त्याला आर्जव असं म्हणत असतात. तरी आर्जव ते ऐसे प्राणाचे सौजन्य जैसे आणि आवडते आहे दोषे एकची पैगा. आर्जव म्हणजे मनाचा सरळपणा कसा असतो? प्राणाचे सौजन्य जैसे. प्राण हा कधी विचारत असतो की अमक्या देहामध्ये आपण राहावं, अमक्या देहामध्ये राहू नये, नाही का? चारी खाणी आहे ना, त्याच्यामध्ये काही चांगल्या काही वाईट आहे. म्हणून प्राण कोणत्याही याच्यामध्ये शरीरामध्ये प्रवेश करतो. आवडतं आहे दोषी एकच भाग. दोन्ही माणसं दिसत असतात. निंदा करणार आहे दिसतो ना, स्तुती करणार आहे काय होतं? आपल्याला अनुकूल असेल तर त्याच्याविषयी आनंद होतो, प्रतिकूल असेल तर दुःख होत असतं. हा भाव त्याच्या अंतःकरणामध्ये नसतो. तोंड पाहून हे प्रकाश न करी जे विचंडांश एकच अवकाश आकाश द्यायचे. सूर्याचा प्रकाश असतो, तो सूर्यप्रकाश तोंड पाहून करतो का? सर्वांना आपला प्रकाश सारखा देत असतो. त्याप्रमाणे दुसरा दृष्टांत, जगा एक अवकाश आकाश जैसे. आकाश हे सर्व व्यापक आहे, आकाशामध्ये सर्व सामावलेलं आहे. सर्वांना आणखी पोकळीमध्ये राहण्याची जागा आकाश देत असतं. त्याप्रमाणे तैसे जयाचे मन माणसाप्रती आनंद. त्याप्रमाणे ज्याचं मन प्रत्येक माणसाच्या बाबतीमध्ये भिन्न भिन्न असते असं नव्हे. नोहे आणि वर्तन आणि वागणंहीसुद्धा कसं असतं त्याचप्रमाणे असतं. जसं मनामधली समजूत असते तसंच वागण्याची काय असते. नाही तर मग मनसे एकम न वचसे एकम बोलतो एक. कोणीतरी एक मित्र मिळाला, म्हणलं का रे कसं काय, किती दिवसापासून भेटलं, ये की म्हणलं उद्या आमच्याकडे जेवायला. बरं आता एक जेवायला मला म्हटल्यानंतर तो बरोबर 9 वाजता जेवायला गेला. म्हणलं कशा करता आला? तुझं जेवायला सांगितलं. म्हणलं मी सांगितलं म्हणजे काय घेऊन सांगणं एक आणि वागणं. जगाची सनओळख जगेशी जुनाट सोयरग आणि आपापरे भाग जाणारे नाही. जेव्हा सनओळख जगेची जणू काही भेटल्यानंतर आजचा मित्र असून हा आपला अनेक जन्माचा मित्र आहे अशी आपली भावना त्याच्या ठिकाणी होत असे. बरं तेनेचे मिळू पाणी आजसा ढाळू आणि कवनेविषयी आढळू दे गे चित्त. बरं तेनेचे मिळू पाणी तर रंग कैसा म्हणतात, तो ज्याच्यामध्ये पाणी त्याच्यासारखं होत असते नाही का? कोणातही आणखी ते मिळत असतं पाण्याचा सुवास असणार. आणि कवनेविषयी आढळू दे गे चित्त. कोणाच्या विषयी अंतःकरणामध्ये कोणत्याही प्रकारे आणि त्याच्याविषयी दोष बुद्धी निर्माण होत नाही. वारयाची धाव दैसे सरळ भाव शंका आणि हाव नाही दया. जसा वारा असतो जो तसा इकडून तिकडे सरळ सरळ वाहत असतो.
त्याप्रमाणे त्याच्या अंतःकरणामध्ये किती जरी आणखी सांगितलं तरी कोणत्याही प्रकारे शंका उत्पन्न होत नाही. अगदी निश्चय विश्वास असतो ना, सुंदरी हे पायी. मग त्याच्याविषयी आपल्या अंतःकरणामध्ये शंका आहे का काही? कारण ते वचन कोणाचं आहे नाही का? तुकोबराजी सांगेल ते आपण मान्य करतो. तुकोबराने सांगितलं, ज्ञानेश्वर महाराजांनी काय चालवली, मग शंका घेत बसतो का? बिंद दगड विटा माती चालेल कसे? मग हल्लीच्या काळामध्ये काय आहे, ते मागच्या सगळ्यावर त्याच्यावर पोतरं फिरवतात. काय फिरवतात? म्हणलं हे आम्हाला पटत नाहीत. पटत नाही तुला का? तुझी श्रद्धा नाही. काय करायचं? मला तुझी श्रद्धा नाही तर आम्ही काय करायचं? वार्याची धाव सरळ भाव, शंका आणि भाव नाही दया. माये पुढे बाळका निघता नाही शंका, तैसे म्हणत येते लोकांना आलोची जग. माये पुढे बाळका, एखादं लहान मुलं असतं त्याला जर सोडलं, 3 बाया जरी बसल्या असल्या तरी ते कोणाकडे जातं? ते आपल्याच आईकडे जातं. मग ते काही विचार करत असतं, अंगावरही खेळतं, पाठीवरही खेळतं, कुठे. मग त्याला काही शंका येत असते का त्याच्याविषयी? तैसे म्हणत येता नका नालाची जग. एका ठिकाणी आणखी कोणीतरी ग्रस्तांनी कामगार म्हणून त्यांना त्याचा हे द्यायचं होतं, रोजी द्यायची होती बा. पण पैसे नाही म्हणून घरी कामगार माणूस आता रोजी मागण्याकरता येतील म्हणून तो बाहेर पडला बा. पण बाहेर जाण्याच्या वेळी घरी मुलगी होती आणि त्या मुलीला सांगितलं, म्हणलं काय सांगायचं की आमचे वडील विचारेल कुठे गेले म्हणून सांगायचं, घरी नाही म्हणून सांगायचं. काय नाही. आणि तो घरातच होता. कुठे होता? दार लावून घेतलं आणि दाराच्या बाहेर मुलगी. ते कामगार लोक आले, म्हणजे गावा गणपतराव आहेत का घरी? घरीच आहे तो. पण मुलीला सांगितलं होतं घरी नाही म्हणून सांगायचं. मग तिने सांगितलं, मुलीने सांगितलं, म्हणलं माझे वडील घरीच आहे, पण घरी सांगितलं आहे की घरी नाही म्हणून सांग. कोणत्याही विषयी अडथळा करण्याचं काय नाही, कामच नाही. एक दृष्टांत, हा दृष्टांत देऊन सांगितलं. फाकरिया इंदिरावरा परिवर नाही धनुर्धरा, तैसा काना कोपरा नेण्याची जो. फाकरिया इंदावर सूर्य आणखी उदयाला आला म्हणजे एकाच ठिकाणी प्रकाश द्यावा असं जाणत असतो का तो? सर्व ठिकाणी जसा प्रकाश देत असतो कानाकोपऱ्यामध्ये. चोखाळपणा रत्नाचे, रत्नावरी किरणाचे, पुढे म्हणून जायचे करणे पाठे. ज्याप्रमाणे रत्नाच्या ठिकाणी आणि त्याच्या किरणामध्ये जसा प्रकाश असतो, त्याप्रमाणे आपलं जे मन कुणालाही देण्यामध्ये कोणती अडथळा ठेवत नाही. आलोचने नाही, अनुभवाची जोगावे नाही, धरी मोकळी अंत करणे नव्हे तया. आलोचने नाही, अनुभवाची जोगावे नाही. आलोचने नाही तर काय अर्थ आहे त्याचा? बाबा व्यवहारिक कामासंबंधी दीर्घकाल विचार करणे, व्यवहारिक कामांसंबंधी दीर्घकाल विचार न करणे, विचार न करणे त्याला आलोच असं म्हणाले. आणि अनुभवाची जोगावणे, अनुभवाने जगत असो. दरी मोकळी अंत करण्यात आहे. दरी मोकळी म्हणजे आता बोलतो एक नंतर बोलतो, हा विचार त्याच्या अंतःकरणामध्ये नसतो. दिठीनो आहे मिनदी, हे सुद्धा पाहण्याची कृपा कशी असते नाही का? दृष्टीवरून सुद्धा एखादं पोर खेळत असलं तर किंवा काही हे असलं, मग बाप बोलत नाही पण डोळे पाहतात, म्हणजे काय होते? कॉपी करणारा पोरगा असतो तो, मग तो परीक्षक काय करतो, त्याला पापी करू नको असं म्हणत नाही, डोळ्याने पाहतात. त्याला समजून जातं त्याला कॉफी आपली काय झाली, पिण्याची नाही, पिण्याची कॉफी नाही. कोणाची हीन बुद्धी नाही, बोलणे नाही संदिग्ध. काही माणसं संदिग्ध बोलत असतात, आपल्याला विचार करावा लागत असतो. कवण्याची हीन बुद्धी दाटवणे नाही,
तुच्छतापूर्वक कधी तो काय करीत नाही. हीनबुद्धीच होतं. श्रीमंताचं पोर असलं आणि गरीबाचं असलं तर श्रीमंताचं पोरं हीनबुद्धीने पाहत असते. काय पाहते? फरक आहे. व्यवहारामध्ये सुद्धा हीनता पाहत असतात ना. बोल काही कवण्याची हीनबुद्धी ते राग येत असतो. एका ठिकाणी आम्ही कीर्तनाला गेलो होतो. एका घरी गेलो होता. तिथे आमच्यासोबत पोरगा होता. साहजिकच आहे. मग ते पोराला काही स्वागत केलं पाहिजे ना. ते स्वागताच्या ऐवजी तर म्हटलं बा तहान लागलेली आहे. काय लागलेली आहे? तो घर मालक म्हणाला तर तिथं भांड आहे. काय तिथे काय त्याचं पाणी काय काय. मग आता हीनबुद्धी आली कडे. मालकाने द्यायला पाहिजे कडे पाहिजे. मला म्हणे बुवा इथं थांबायचंच नाही. कीर्तन कीर्तन करायचं. त्याला हीनबुद्धी म्हणतात. बरं का. राहतो नाही. अमृत है हरि नाम. आणि पाचही पालो डोळे, आठही प्रहार, मोकळेपणा असतो. कोणत्याही प्रकारे शंका मनामध्ये न ठेवणं त्याला मोकळं म्हणून असं म्हणणार. अमृताची दार तैसे उजवंतर आणि किंबहुना जो बाहेर जन्म काय त्याचं बोलणं म्हणजे अमृताची मुखी अमृताची देहाची साच आणि मवाळ आणि शब्द जायचे कल्लोळ. नाही का. कोणाच्या गायनामध्ये कोणाच्या कीर्तनामध्ये ते बंकट स्वामी महाराजांचं कीर्तन म्हटलं तर शब्द जायचे कल्लोळ. पुरुष का सुवटा अर्धवाचा अंठा आणि जाणतं ते घरला ज्ञाने केला. अशा प्रकारे ज्याचं वागणं असतंय तो मग पुरुष अर्धवाचा जणू काही बनलेला आहे. आणि जाणत ते घरला ज्ञाने केला. त्याच्या हृदयामध्ये ज्ञानाने काय केलेलं आहे? प्रवेश केलेला आहे. असं काय करायचं? जाणायचं बा. आचार्य उपासना यावरी भरीयोग भक्तीची भरी सांगू गावधारी चतुर्नाथ. हे चतुर असणाऱ्या अर्जुला आचार्य उपासना. आचार्य म्हणजे आचनोचित शास्त्रांत नाही का. श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम. आचार्य येते स्मृती. क्षत्रिय असते ब्रह्मनिष्ठ असतात त्यांना आचार्य असं म्हणत असतात. आता गुरुभक्तीचा सेवा कशी असते ती तुला आम्ही काय करणार आहोत. सांगो गा अवधारी चतुर्नाथा. चतुराच्या राजा तुला आम्ही काय करणार आहोत मग सांगणार आहोत. तेव्हा या गुरुसेवेला किती महत्त्व आहे. आगव्याची दैवा जन्मभूमी हे सेवा आणि जो ब्रह्म करी जीवा सोच्याची. आगव्याची दैवा जन्मभूमी हे सेवा. म्हणलं तुझ्यात किती सामर्थ्य आहे. जे ब्रह्म करी जीवा. हे बा जीव म्हटल्यानंतर आहे का नाही शोकाकुल आहे. शोक म्हणजे त्याचा अर्थ असं नाही. का बुद्धी कोय माबास को आत्मात्म जगत कथम मिथ्य निर्णय तो मोहा स्वयं संसार. याला शोक म्हणत असतात. तेव्हा जीव म्हणजे अनेक दुःखाने पीडित असल्यामुळे त्या जीवाला ब्रह्मरूप करण्याचं सामर्थ्य कोणामध्ये आहे. हे बघ जे ब्रह्मकरी जीवा आगव्याची दैव. सगळ्यात नाही का दैववान कोण? जो ब्रह्मकरी जीवा. आपण कोणत्या दशेमध्ये आहोत नाही सर. आपण जीवबुद्धी नाही. एवढा ब्रह्मदेव जरी झाला तरी काय. नरेंद्र मोदी प्रधानमंत्री असेल पण जीवाचा वगैरे काय. मग जीव म्हटल्यानंतर त्याला कोणता भाव प्राप्त होत असतो? ब्रह्मभाव. नाही का रे. अज्ञान निवृत्त होत असते. ते अज्ञान काय करतं? स्वस्वरूप असलेल्या ब्रह्मस्वरूपाला आपल्याला जीवत्व दशेला आणतात. ते कोणाचं काम आहे? अज्ञानाचं. अज्ञान काय करते? अज्ञान नाहीचं करून त्याला जीवदशा नष्ट करून ब्रह्म करते. ज्ञान आणि अज्ञान. अज्ञान हे माणसाला जीवत्व दशेला आणतं. जीवत्व दशा म्हणजे सगळ्या दुःखाची खाण. बरं का.
मग सर्वात आनंद स्वरूपता म्हणजे काय? ज्ञान काय करते? ज्ञानाच्या योगाने शौच असलेला जीव किम स्वरूप होत असतो. मग गीतेमध्ये काय आहे? अर्जुनाची पहिली अवस्था कोणती? अशौच आनंद. आणि पुढे नष्टो मोह स्मृती, पूर्ण ब्रह्म झाला पार्थ साधावया अखिल काळ, मर्यादा श्रीकृष्णनाथ मंगळ. आणखी वर्णन केलेलं आहे तर गुरु शिष्याची. गुरु शिष्य नंतर काय करू?